नमस्कार, मी दीपाली. तर आमच्याकडे आज वातावरण एवढं खराब झालं होतं, काय माहिती संध्याकाळी पाऊस पडतो की काय? खूपच खराब वातावरण झालं होतं. आता तुम्ही म्हणसाल ही गर्दी कशाची? तर आमच्या कॉलनीमध्ये कालच रात्री एक आजी वारल्या होत्या. त्यांचाच इथं अंघोळीचा कार्यक्रम वगैरे चालू होता. तर भरपूर लोकं असे जमा झाले होते. खूपच गर्दी होती आणि माहेरच्या साडीचं गाणं चालू होतं, तर मला तर रडायलाच आलं. मग इथं मी आवरलं आणि पटकन स्वयंपाक करायला घेतला. आता ती भेंडी बघा 8 दिवस झाले मी त्या डब्यामध्ये ठेवली होती, पण अजून पण फ्रेशच वाटत आहे. तर तुम्ही भेंडीची भाजी कशी बनवता नक्की मला सांगा. अशा पद्धतीने एक वेळेस भेंडीची भाजी बनवून बघा, खूप छान लागते. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर लगेच मी जिरं, लसण आणि कांदा टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये एक मस्त असा मोठा टोमॅटो कापून टाकला आणि थोडं मीठ टाकलं आणि झाकण ठेवून दिलं. तोपर्यंत भेंडी कापून घेतली. तर अशी उभी उभी भेंडी आपल्याला पूर्ण कापून घ्यायची आहे. तर दीदी पण इथं माझी मदत करत होती स्कूलमधून आल्यानंतर. त्याच्यामध्ये भेंडी टाकून थोडं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे भेंडी थोडी नरम होते. मग सुके मसाले टाकायचे. भेंडी टाकायच्या वेळेस कॅमेरा ऑफच होता. आठवणच नाही की कॅमेरा ऑफ आहे का चालू आहे तर. त्याच्यामुळे रेकॉर्डच नाही झालं आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं असं शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. एवढी छान भाजी लागते ना, की एक नंबरच. आणि आता आमचा सोनू आहे ना, पहिले एका कड्यावर होत होता, आता उघडा व्हायला लागला, तर खूपच टेन्शन आलं आहे मला तर सांभाळायचं. चला मग आपली भाजी तयार आहे, आपण खाऊन बघू कशी झाली. एवढी छान लागते ना आणि गरम गरम तर एकच नंबर लागते, कारण आज वातावरणच असं थंड झालं होतं, त्याच्यामुळे गरम गरम स्वयंपाक एकच नंबर लागतो. आता 2 वाजले आहे आणि आता मी 1-2च घास खाऊन बघते. आता सोनू खेळत आहे तोपर्यंत म्हटलं पटकन जेवण करून घेऊ. मग म्हटलं जाऊ दे आता वाढूनच घेते आणि जेवण करते. तर आमच्याकडे संध्याकाळी बघा किती जोरात पाऊस, एकदम अवकाळी पाऊस पडला आहे. खूप जोरात हवा पण चालू होती, लाईट पण गेली होती, आभाळ पण गरजत होता आणि पाऊस पण चालू आहे. तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे पाऊस पडला की नाही नक्की सांगा. चला मग बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.